आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. इथे एवढ्या रात्री काय करत होतीस? अगं तुमचीच वाट बघत होते. उन्हाळा केवढा आहे, घामाच्या धारा वाहत आहेत नुसतं. पण तुला काही त्रास नाही ना झाला? एवढ्या टळटळीत उन्हात बाहेर राहिलीस ग? तायडे, अगं आम्ही खरंच ठीक होतो आणि मी निरोप दिला होता की कशाला जागत बसलीस, कशाला काळजी करायची एवढी. आता निरोप दिला म्हणून बिनगुर राहायचं वे? हा, आणि ते बी तू अशा अवस्थेत तायडे, तायडे अगं आम्ही खरंच ठीक होतो हो ना सुजित सर? अहो सांगा की तिला किती काळजी करते ती. हो आम्ही ओके आहोत. हा कार्तिकी, नका काळजी करू, ते दोघे सुखरूप आहेत आता. पण बराच उशीर झालाय, आरामाची गरज आहे, दोघेही थकलेत. सुजित, मी यांच्याशी बोललोय, ते तुला घरी ड्रॉप करतील. ठीक आहे, येतो. कसा मी चालवतो. ती कार्तिकी स्वानंदीला असं का म्हणाली? अशा अवस्थेत. अशा म्हणजे कशा अवस्थेत? कार्तिकी, काय चाललं होतं तुमचं? सुजित समोर अशा अवस्थेत वगैरे शब्द वापरायची काय गरज होती? सॉरी सॉरी सॉरी. हो मणी सर, माझ्या लक्षातच नाही आलं, चुकून निघालं. सॉरी. त्यांनी ऐकलं तर नसेल ना, काही कळलं नसेल ना त्यांना? कळलं नसावं, पण इथून पुढे काळजी घ्या काय. होय. आणि आता बराच उशीर झालाय, जा आराम करा. काय ग स्वानंदी, तुला खरंच मणी सरांनी वाचवलं का? म्हणजे तुझा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तिथेच होते का ते? नाही अगं, आम्हाला वाचवायला मनीसर नव्हते आले. मनीसर नंतर आले होते गाडी घेऊन. पण तायडे, मनीसर गाडी घेऊन आले ना म्हणून आम्ही लवकर पोहोचू शकलो. नाहीतर त्या आडगावातल्या लॉजवर राहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता बघ. पण तू का विचारतीयस? विचारलं म्हणजे? कसली डॅशिंग आहेत ना ग मणी सर. म्हणजे तो त्या दिवशीच बघ ना, त्या हॉस्टेलच्या वर्धापनाच्या दिवशी कसलं मारलं त्या मुलांना. हा, हे दनादन, हे दनादन, हे दनादन. एकदम असे हिरो सारखे डॅशिंग आहेत मणी सर. कार्तिकी ताई, झोपा आता. तुला दुसरी काही कामं नाही आहेत का ग? आणि तुझी पिन अजून मणी सरांवरतीच अडकले का ग? सारखं आपलं वेड्यासारखं मणी सर मणी सर मणी सर. अडकली आहे माझी पिन मणी सरांवरती, आणि मला लई आवडतात मणी सर. माझं लई 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 प्रेम आहे मणी सरांवरती. सॉरी स्वानंदी, म्हणजे आतापर्यंत फक्त तुलाच माहित होतं माझ्या मनातलं, पण रावलंच नाही ग. मला असं झालं ना की कधी एकदाच मी माझ्या मनातलं मणी सरांना सांगते. स्वानंदी, मला ना त्यांना सांगायचंय की माझं त्यांच्यावर लई 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 लव आहे म्हणून. तू बावळट आहेस का ग कार्तिकी ताई? हा काय वेडेपणा लावलायस? तू असं काही करणार नाहीयेस. स्वानंदी, समजाव तुझ्या कार्तिकी ताईला. जेसी, अगं वेडेपणा कसला आलाय त्यात? समजा एखाद्याबद्दल आपल्या मनात जी भावना आहे ती व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो की. तायडे, तुला मनी सरांबद्दल जे काय वाटतं ना
ते त्यांना सांगून टाक. होय ना, सांगून टाकू ना. मला वाटलंच होतं की तू मला नाही म्हणणार नाहीस म्हणून. पण फक्त बोल बच्चन नाही द्यायचं ना स्वानंदी, मला मदत पण करायची. करशील ना मला मदत? कसली मदत हवी आहे तुला? म्हणजे मला असं वाटतंय की मी त्यांना कुठेतरी बाहेर जेवायला घेऊन जावं आणि तिथं आय लव्ह यू म्हणावं. स्वानंदी, तू मला सांग ना ग, त्यांचं फेवरेट हॉटेल कोणतं आहे? म्हणजे तिथेच घेऊन जाईन मी. अगं तायडे, मनी सर लई साधे आहेत. त्यांना असं हॉटेलातलं बाहेरचं खायला नाही आवडत. त्यांना ना घरचं साधं जेवण आवडतं. तू एक काम कर, तू ना त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी बनव. नक्कीच आवडेल त्यांना. जगा वेगळंच आहे भाई यांचं. आता मी स्टोरीची हिरोईन आणि मी चुली पुढे जाऊन बसू होय? बरं जाऊ दे, हरकत नाही. मी बनवते त्यांच्यासाठी. त्यांना काय आवडतं सांग ना मला, म्हणजे मी तेच घेऊन जाते त्यांच्यासाठी. त्यांना ना पिठलं भाकरी लय आवडते, ते बनवतो त्यांच्यासाठी. मी उद्याच त्यांच्यासाठी पिठलं भाकरी बनवते. मी ना पटकन मेस मध्ये जाऊन चेक करून येते काय सामान आहे काय नाहीये. हा येते मी, बाय. स्वानंदी, मला माहितीये तू कार्तिकी त्याला खुश ठेवण्यासाठी हे सगळं करतेस, पण खरं काय आहे ना हे तुलाही माहितीये. स्वानंदी, तू तोंडाने बोलली नाहीस ना तरी तुझ्या डोळ्यात सगळं दिसतं. तुझे डोळे ना सतत मणी सरांना शोधत असतात आणि मणी सरांचं काही वेगळं नाहीये. तुझं साधं नाव जरी घेतलं ना तरी त्यांचे डोळे सगळं सांगतात. अगं स्वानंदी, तुझ्यासाठी मणी सर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात धावत येतात. आता ह्या सगळ्याचा अर्थ काय हे मी तुला सांगू का? हे असं शांत बसून मान खाली घालून काय होणार आहे स्वानंदी? तुला कळतंय का तू काय वागतेस ते? तू स्वतःच्या हाताने कार्तिकी ताईला मणी सरांकडे पाठवतेस. तुला त्याग करायचं तू कर ना, पण मणी सरांचं काय? तू त्यांना का गृहीत धरतेस? तू खूप चुकीचं वागतेस हा स्वानंदी. हे बघ स्वानंदी, जर का मणी सरांना कळालं ना की तू कार्तिकी त्याला मदत करतेस तर त्यांना हे अजिबात आवडणार नाही आणि ते तुझ्यावरती चिडतील. कळलं तुला? स्वानंदी, आपण फॅक्टरी व्हिजिटला जाऊ शकलो नाही म्हणून त्यांनी फॅक्टरीचा व्हिडिओ बनवून पाठवलाय. हे बघ, ही जागा आहे. इथे आपण आपली इन्व्हेंटरी ठेवूया आणि हे इथे आपलं ऑफिस. सुजित सर, मला असं वाटतंय की वर्कशॉप आणि गोडाऊन मध्ये जास्त डिस्टन्स नको आणि स्टुडिओ जरा लांबच हवा. म्हणजे स्टुडिओला जर कोणी व्हिजिट द्यायला आलं ना तर त्यांना असं नको वाटायला की ते कारखान्यात आले. एक्झॅक्टली, मला सुद्धा स्टुडिओची जागा खटकतच होती. स्वानंदी, अगं 5:30 झाले. मी काय बोलत बसलो, सॉरी. तुला तुझी पण कामं संपवायची असतील, तू ये. मी तुला हवं तर हा व्हिडिओ मेल करून ठेव. सुजित सर, अहो सॉरी नका ना म्हणत जाऊ. आणि या प्रोजेक्टला वेळ देणं हेच माझं काम आहे की. आणि माझं थोडंच काम राहिलंय, ते करून जाईन मी घरी. येते. स्वानंदी, काही नाही. शेखर म्हणजे आपला वॉचमन, त्याला जाताना सांग फक्त माझ्या केबिनचा लाईट आणि एसी चालू ठेव. बाकी सगळं व्यवस्थित बंद करून घे आणि मग घरी जा. म्हणजे
मी ऑफिसमध्येच काम करणार आहे आज, म्हणजे ऑफिसमध्येच थांबणार आहे. तुम्ही ऑफिसमध्येच राहणार का? कारण अगं काम आहे थोडं मला, आणि सॉरी. ओके फाईन, मी खरं सांगतो. स्वानंदी, मॉमची कुठली तरी किटी पार्टी आहे, तिला घरी यायला उशीर होणार आहे. डॅड इलेक्शनच्या कामांमध्ये बिझी असतात. मी एकटा घरी जाऊन काय करू? म्हणजे मी घरी गेल्यानंतर माझ्याशी बोलायला तिथे कोणीच नसतं. मला खूप एकटं वाटतं एवढ्या मोठ्या घरात. असं वाटतं हे घर आता मला खायला उठणार आहे. कळत नाही काय करू. मग भीती वाटायला लागते. दारूकडे तर परत खेचला जाणार नाही ना मी, आणि आजार परत मला त्याच्या विळख्यात. मग मला भीती वाटते घरी एकट्याला राहायला. मित्रांना भेटत नाही कारण त्यांना माझ्या आजाराबद्दल अजून काही ठाऊक नाही. त्यांना कळलं तर ते परत 100 प्रश्न विचारणार, कधी, कसं, कशामुळे. सो आय ट्राय टू. थँक्स. बरं वाटतंय का आता? मला बरं वाटतंय. थँक्यू स्वानंदी. तू प्लीज जा, प्लीज. आणि तुमच्या जेवणाचं काय सुजित सर? जेवणाचं जेवण मी ऑर्डर करेन. आणि एकटेच जेवणार? हो हो, त्यात काय. जेवेन की एकटा. मी थांबू का तुम्हाला कंपनी द्यायला? तू थांबशील स्वानंदी? हं. मला जेवण्यासाठी कंपनी म्हणून थांबशील तू? हो सुजित सर, थांबेल की. तुमचं जेवण होईपर्यंत थांबेल. मग तुम्ही बी घरी जाऊन आराम करा. स्वानंदी, नाही म्हणजे आपण इथे असं ऑफिसमध्ये जेवण्यापेक्षा कुठेतरी बाहेर जायचं का जेवायला? नाही म्हणजे मलाही मोकळ्या वातावरणात जरा बरं वाटेल, आणि सोबत तू असशील म्हटल्यानंतर तसं काही टेन्शन नसणार मला. पण जर तुला ओके असेल तर, तुला चालणार असेल तर. सुजित सर, हो चालेल की. आणि आता तुमची तब्येत बरी असणं जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला बरं वाटणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे येईन मी तुमच्यासोबत. पण माझं जरा काम राहिलंय, ते करून घेते आणि मग निघूयात आपण. हो चालेल. माझे पण 2-3 फोन कॉल्स आहेत, मी ते करून घेतो. तुझं झालं की मला कळव, मग एकत्र निघूया. येते मी. थँक्यू. येऊ का म्हणलं? हे काय? हे काय म्हणजे? हो, भाकरी, पिठलं, कांदा तुम्हाला लय आवडतं ना, म्हणून माझ्या हातानं बनवून आणलंय. अहो पण याची काही गरज नव्हती. अहो मणी सर, नेहमी काय गरज असते म्हणूनच करायचं असतोय. कधी कधी वाटतं की आपल्या माणसासाठी काहीतरी करावं म्हणून बनवलं. आणि तसं पण रोज रोज मेसचं खाऊन कंटाळा आला असेल ना. तुम्ही जेवण करा ना, घ्या. नाही, मी जेवेन नंतर. म्हणे सर, तुम्ही लय डॅशिंग आहात. हा म्हणजे डॅशिंग माणसांचं असंच असतं, त्यांना प्रेम बिम काही कळत नाही. तसे तुम्ही खूप प्रेमळ आहात. मला वाटलं होतं तुम्हाला प्रेम कळत असेल, पण नाही. तुम्हाला काही कळत नाही प्रेम बिम. समोरच्या माणसाच्या मनातल्या भावना नाही समजत तुम्हाला. पण आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, जशी ही भाकरी पिठल्याशिवाय अपूर्ण आहे ना, तसंच आपल्या आयुष्यात पण जोवर चांगला जोडीदार येत नाही तोवर आपलं आयुष्य पण अपूर्णच असतं. म्हणे सर, तुम्ही माझ्या आयुष्यात या भाकरी सारखेच आहात. मला तुम्ही लई आवडता.
थँक्यू. स्वानंदी, काय झालं? जेवण आवडलं नाही का? अहो तसं नाही सुजित सर, पण असं चमच्याने खाल्लं की पोट नाही भरत. आपण जेवतो कशासाठी? पोट भरण्यासाठी आणि मन भरण्यासाठी. मग असं चमच्याने खाण्याची मजा नाही, पोट नाही भरत. बापरे, मला तर लहानपणापासून जेवढं आठवतंय मी काट्या चमच्यानंच जेवलोय. म्हणजे तुम्ही असं वरपून आमटी भात नाही खाल्ला? आमटी भात काय? वरपून? वरपून म्हणजे? अहो म्हणजे असं कालवून आणि असं वरपून. असं वरपून नाही खाल्ला? स्वानंदी, मी जर घरी असा जेवलो ना वरपून, तर मॉम चक्कर येऊन तिकडेच पडेल. मॅनर्स एटिकेटच्या नावाखाली मला घराबाहेर जावं लागेल. सुजित सर, अहो जेवणात कुठून आले मॅनर्स? आणि आमटी भात असं चमच्याने खाण्याची गोष्ट आहे का? पण स्वानंदी, आत्ता आपण आमटी भात नाही ना खात आहोत, चायनीज खातो. चायनीज हे काट्या चमच्यानीच खायचं असतं. सो आपण इथे कॉन्सन्ट्रेट करू. तरी तू अजून सुशी खाल्लं नाहीस. नेक्स्ट टाइम आलो ना की सुशी खाऊया आपण. काय खाऊया? सुशी. सुशी हा खाण्याचा पदार्थ असतो? हो सुजित सर, आमच्या गावाकडे ना सुशीला नावाची काकी आहे. तिला सगळे प्रेमानं सुशी म्हणतात. सुशी काकीला खायचं असतं माहितीच नव्हतं मला. पण सुजित सर, तुम्ही हे असलंच खाता का? म्हणजे इतकं फॅन्सीच खात असता का? पण स्वानंदी, खरंच मी लहानपणापासून हेच सगळं खाल्लंय ग. म्हणजे बघ ना, डॅड बडप्रस्त आणि माझ्या मॉमला साधं काही आवडतच नाही. तिला जे आवडतं ते सगळं फॅन्सीच असतं. त्याच्यामुळे आमच्या किचन मध्ये जवळपास सगळे फॅन्सी पदार्थ करून झाले असते. आणि तुमच्या आईनं तुम्हाला हातानं भरवलं असेल ना, एक घास चिवचा, एक घास काऊचा. माझ्या मॉमने कधीच तसं भरवलं, कारण तसं केलं असतं तर तिचं मॅनिक्युअर खराब झालं असतं. त्याच्यामुळे मी लहानपणापासून नेहमी काट्या चमच्यानं जेवलो, तेही नोकरांच्या हातून. सुजित सर, सॉरी बरं का. अहो मी असं ओघाओघात बोलून गेले, खरंच सॉरी. अगं सॉरी काय त्यात? ठीक आहे. स्वानंदी, तुला माहितीये आमच्या घरी यूपीचे एक महाराज आले होते स्वयंपाक करायला. ते नेहमी म्हणायचे, तुलसी संसार में भाती भाती के लोग. जगात खूप प्रकारची माणसं आहेत, त्यातले 2 प्रकार इथं आत्ता हजर आहेत. एक तू आणि एक मी. वेगवेगळ्या वातावरणात वाढलो होतो. सो तेवढे ठीक आहे, सॉरी कशाला. आणि तुला खरं सांगू का, माझ्या सोसायटीतली जेवढी मुलं आहेत ना, त्या सगळ्यांना नोकराने नाही तर नॅनीनेच मोठं केलंय. असं काट्या चमच्यानं भरवून. सुजित सर, तुम्ही ना खरंच ग्रेट आहात. डायरेक्ट तुलसीदास. वा, आवडलंय आपल्याला. पण स्वानंदी, प्रॉमिस, इथून पुढे आपण आता जेव्हा कधी रेस्टॉरंट मध्ये जाऊ ना, तेव्हा आपण छानच्या मराठमोळ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया. आणि तिथे गेल्यानंतर आमटी भात वरपून खाऊयात. वरपून खाऊयात. पण आता हे खाऊया. सुजित सर, तुम्ही मनानं लय निर्मळ आहात. तुम्ही जे काही वागला असाल त्याला तुमचं बॅकग्राऊंड कारण आहे, हे तर कळलंय मला. आता मी काही झालं ना तरी तुमची मैत्री तोडणार नाही. तुम्ही काय बोलता हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का?
भानावर या कार्तिकी. मणी सर, मी भानावर राहूनच बोलतेय. शुद्धीतच आहे मी. तुम्ही असा विचारच कसा करू शकता? गेल्या काही दिवसांपासूनचं तुमचं वागणं अत्यंत चुकीचं आहे. हेच वागणं जेव्हा स्वानंदीला कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल याचा विचार तरी करा. अच्छा, म्हणजे स्वानंदीला वाईट वाटल म्हणून ओरडताय का मला? स्वानंदी आवडते का तुम्हाला? कार्तिकी, तो मुद्दा नाहीये. हे तुमचं वागणं चुकीचं आहे हे समजून घ्या. अहो पण स्वानंदीला विचारूनच प्रपोज केले मी तुम्हाला. तिला काही हरकत नाहीये. उलट तिनेच मला सांगितलं की तुम्हाला भाकरी, पिठलं, कांदा लई आवडतं म्हणून.